गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. गणपती आले आणि गणपती गेले. मित्र हो, तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे. आपण ज्यावेळेस गणपती बाप्पा आले, गणपती बाप्पा आले असं म्हणता म्हणता गणपती बाप्पा आले आणि 10 दिवस गणपती राहिले. तुम्ही सांगा, प्रत्येकाच्या घरी सार्वजनिक मोठमोठ्या शहरामध्ये गणपती बसले, खेडोपाडी गणपती बसले आणि अशा गणपतीचा जो आदर आहे तो आदर आपण घेतलेला आहे. गणपती बाप्पाला आपण आशीर्वाद मागितलेला आहे. मला अभ्यासामध्ये चांगले मार्क मिळू दे, कोणी मागितले मला नोकरी मिळू दे, कोणी म्हणलं मला पोलीसमध्ये होऊ दे, कोणी म्हणलं मला अजून काही कलेक्टर होऊ दे. हे सगळं मागणं हे गणपती बाप्पाला मागितलेलं आहे. आणि गणपती बाप्पा हा बुद्धीची देवता आहे आणि बुद्धीची देवता असल्यामुळं तुम्हाला सर्वांना सगळ्यांना गणपती मात्र आशीर्वाद देणार आहे. पण गणपती उठल्याच्या दिवशी तुम्ही सगळेजण नाचले, डान्स केले, काही लोकांनी पत्ते खेळले, काही लोक असे आहेत की काही लोकांनी दारू पिल्या. मग या गणपतीचा जो मान आहे, गणपतीचं जे 10 दिवस तुम्ही घातले आणि त्याच्या मिरवणुकीत जर अशा वातावरण गलिच्छ वातावरण जर करत असेल तर खरंच सांगा, हे शोभते का आपल्याला? शोभत नाही. आणि परत पुन्हा की गणपती बाप्पाचं ज्यावेळेस आपण विसर्जन करतो तर विसर्जन खऱ्यानं तुम्ही सांगा, चांगलं करता का? तुम्ही सांगा, चांगलं करता का? असा हात ठेवून सांगा, मायच्यानं सांगा तुमच्या की तुम्ही चांगलं विसर्जन करता का? काय करता तुम्ही? एखाद्या विहिरीत नेऊन डुबता. अरे विहिरीत टाकताना गणपती उलटा पडतो, कसा पडतो, फटकन पडतो, काय लागतंय काय नाही लागतंय त्याचा विचारच करत नाही तुम्ही. कोणी काय करतंय की तलावात नेऊन टाकतंय. आता तलावात नेऊन काय टाकतंय? तलावात रोडच्या काठावर जे काहीचे बकरीचे उकंडे असतात, काहीचं घाण असतंय, काहीचं इतकं घाण पाणी असतंय आणि त्या तलावात लोक त्या गणपतीचं विसर्जन करतात, समुद्रातही करतात. पण यांना व्हायला काय? प्रदूषण व्हायला लागले, खूप प्रदूषण व्हायला लागलं आहे. विहिरीत चिनी मातीचा साठा व्हायला लागला. समुद्रात नाही म्हटलं तर मुंबईला जरी म्हटलं तर मी तरी असं म्हणतो की समुद्रात 10 टाल्या, ट्रॅक्टरच्या 10 टाल्या गणपती पडत असतील. मग दरवर्षी 10 टाल्यानं समुद्र आपण बुजायला लोक काय करायला लागलो? 1-2 गणपती नाही, विहीर बुजायला लोक काय करायला लागलो? विहीर गाळत चालली ना. त्याचा आपण भान विसरलो आपण. अरे प्रदूषण ही हानिकारक गोष्ट आहे. जो कलर असतो चिनी मातीमध्ये काही केमिकल असतं ते पाण्यात टाकतो आणि लोक बरंच पाणी पितात, पाणी वापरतात. हे चांगलं नाही. प्रदूषण करणं चांगलं नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की गणपती बाप्पाला त्रास देणं योग्य नाही. गणपती बाप्पाचं आपण विसर्जन चांगल्या पद्धतीने करत नाही, पण त्याला असं लावून देतो. तो बिचारा खाली पाय वरी पाय आणि खाली डोकं होतं त्याचं आणि मग त्याच्या पाया पडतो आपणच. आणि त्याला लागलंय, तो पडलाय आणि टचकन फुटतो, फोडतात होते गणपती. आणि लगेच काय करतात मग महानगरपालिकावाले हे पोकळ्यानं आणतात, हे पोकळ्यानं लावतात, असं JCB लावतात आणि ते गणपती भरतात असा. आणि लगेच कोण्या ट्रॅक्टरात भरला की ट्रॅक्टरात मध्ये किती घाण असते आणि त्या ट्रॅक्टर भरले की बाकीचे गणपती येतात की लगेच कचरा टाकून देत तिकडे. विचार करा, 10,000, 20,000, 30,000, 40,000, 50,000पर्यंत आपण मूर्तीला पैसे दिलेले असतात. गणपती आपला बाप्पा काहीतरी देईल म्हणून दिलेले असतात आणि तुम्ही कचरा कुंड्यात गणपती जातो. चांगलं आहे काय? मला तरी असं वाटतंय की या गणपतीच्या बाबतीत शासनानं म्हणजे सरकारनं काहीतरी काळजी घ्यायला पाहिजेत आणि याच्यावर काहीतरी बंदी आणायला पाहिजेत की विसर्जन हे प्रत्येकानं प्रत्येकाच्या घरी एका बकेटीत मिळेल. आता मी स्वतः माझ्या घरी एका बकेटीत विसर्जन केलेलं आहे. बकेटीत गणपती बाप्पाचं विसर्जन केलं. तोच गणपतीचं पाण्याचं जो पाणी आहे ते पुन्हा शेतात फेकून द्यायचं. ती गणपती विसर्जन केलेली मूर्ती शेतात ठेवून द्यायचं. आणि तुमचं शेतकरी असाल तर तुमच्या शेतात भरभरून माल निघत, चांगलं होईल. गणपतीचं ते पाणी टाकलेलं ना तर तुमच्या शेताला कधी ते कोणती आळी आहे ती आळी पण सुद्धा लागणार नाही. अशा पद्धतीचं काम करायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं मित्र हो? त्याबद्दल कमेंट करा, पण सबस्क्राईब मात्र नक्की करा. आणि हे व्हिडिओ दुसऱ्यांना पण सुद्धा शेअर करा, जेणेकरून आपल्याकडून गणपती बाप्पाचं नुकसान होणार नाही, गणपती बाप्पाला त्रास होणार नाही याची काळजी पुढच्या वर्षी घ्या. जय गणपती बाप्पा. पुढच्या वर्षी लवकर या. अर्धा लाडू फुटला, गणपती बाप्पा कालच उठला रे बाप्पा. नमस्कार.